नमस्कार. सर्वप्रथम राजतंत्र ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार. मी आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जमा होऊन मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. राजतंत्र ग्रुपमध्ये येऊन मला तसं बघायला गेलं तर ऑगस्ट 2023मध्ये मी इथं जॉईन झालो. कारण घडलं कोडम सर इथं एकदा आले होते. त्यानंतर इथं मी युनिव्हर्सिटीमध्ये दररोज फिरायला यायचो आणि इथं ज्या ॲक्टिव्हिटी चालतात ते मी बघायचो आणि माझ्या मनात यायचं की आपण कधीतरी इथं जॉईन होऊया म्हणून. पण कसं जॉईन व्हायचं, कोणाला विचारायचं, तिथलं काय म्हणजे सदस्यत्व आहे का किंवा कोणाची ओळख नाही आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी माझ्या मनात यायच्या. त्यानंतर मग कोडम सर जॉईन झाले. कोडम सरांनी मग सांगितलं की हे असं असं आहे. मी थोडी त्यांच्याकडून माहिती घेतली आणि मग कोडम सरांच्या थ्रू मी इथं जॉईन झालो. त्यानंतर जवळपास एक 5-6 महिने मी कंटिन्यू केलं. त्याच्यामध्ये पण थोडीशी डिस्कंटिन्युटी होती. त्यानंतर मग थोड्या कारणामुळं मी डिस्कंटिन्यू झालो. जवळपास एक 5-6 महिने परत माझी पूर्ण मी इथं यायचं बंद झालं. कारण घरी थोडेसे प्रॉब्लेम होते. वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळं थोडंसं मेडिकेअर वगैरे घेण्यासाठी मला इथं येता आलं नाही. त्यानंतर परत मग थोडं फिटनेसबद्दल परत म्हणलं की आता नाही, आपल्याला थोडंसं जायला पाहिजे. त्यानंतर मी यायला चालू केलं. मग नंतर रवी सरांच्या वाढदिवसाला सगळेजण परत मला भेटलेत. सगळ्यांनी मला परत विनंती केली. बागी सर पण म्हणलेत की तुम्ही या परत इथं जॉईन व्हा. आणि त्यानंतर परत मी इथं जॉईन झालो. आता परत मग एक गेले 7-8 महिने मी आहे, कंटिन्यू आहे. पण थोडंफार आळस आहे, डिस्कंटिन्युटी आहे. त्यामुळे थोडंफार एकदम इनकन्सिस्टन्सी आहे थोडीफार, ती थोडी कमी करायचा प्रयत्न करतो आहे. आणि इथं आल्यानंतर जे मोटिवेशन मिळतं आहे, जे एनर्जी मिळते, इथं भरपूर लोकांच्या सानिध्यात राहून त्यांचं मोटिवेशन, त्यांचा फिटनेस बघून त्यांच्याप्रमाणे होण्याची खूप इच्छा असते. ती थोडी कमी जास्त होते. बागी सरांचा जो काही डेली गायडन्स आहे, त्यांचं जे काही फिटनेसबद्दल किंवा मानसिक स्वास्थ्याबद्दल जे काही दररोजचं जे काही गायडन्स आहे, त्याच्यामुळं एक प्रकारचं दररोज आपल्याला ते अवलंबवण्यासाठी आपल्याला एक एनर्जी मिळते. आपल्याला प्रत्येकाला ते रिमाइंड होते. कसं होतं आहे की आपल्याला एक 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी आपल्याला एखादी गोष्ट मनाबद्दल किंवा आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दल किंवा फिटनेसबद्दल काही एखादा व्हिडिओ बघितला किंवा एखादं काहीतरी बागी सरांनी सांगितलेल्या एखाद्या हिंट समजल्या की तेवढ्यापुरतं आपल्याला मनामध्ये राहतं आहे आणि त्यानंतर 8 दिवसानंतर आपलं ते विसरून जातं आहे. माणसाचा हा स्वभावच आहे. आणि त्याच्याबरोबरच मनावरती कंट्रोल ठेवणं तो डेली होत नाही आहे. हळूहळू आपण ते विसरून जातो. पण इथं दररोज आल्यामुळं दररोज आपल्या फिटनेसचे जे काही एक्सरसाइज आहेत ते आपण केल्यामुळं आणि त्याच्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याबद्दल जे काही इथं आपलं बोलणं होतं आहे, सरांचे अनुभव आहेत, इतरांचे अनुभव आहेत, सरांचे जे काही गाईडलाईन्स आहेत, त्या परत दररोज ऐकल्यामुळं त्याच्यामध्ये परत आपण येतो त्या प्रवाहामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्युटी राहण्यासाठी खूप मदत होते. तर हा एक सगळ्यात स्ट्रेंथ आहे आपल्या ह्या ग्रुपचा आणि त्याच्यामुळं मला खूपच फायदा झालेला आहे. सुरुवातीला मी ज्यावेळी जॉईन झालो त्यावेळी मला कमरेचा थोडासा त्रास होता. माझं जास्ती काम हे बैठे असायचं, त्यामुळं कमरेचा त्रास होता. डॉक्टरांनी मला सांगितलेलं की वाकून व्यायाम करायचा नाही म्हणून. तुमचं जे काय आहे ते तुम्हाला एक्सरसाइज करा, पण ते तुम्ही उभ्या करा म्हणून. त्यानंतर बागी सरांनी मला विचारलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आल्यानंतर त्यांची एक नवीन सदस्य आल्यानंतर ते प्रत्येकाला विचारते की तुम्हाला पहिल्यांदा काय प्रॉब्लेम आहे म्हणून. त्या पद्धतीनं ते गाईडलाईन करतात आणि ते बरोबर ते लक्षात ठेवतात. परत 4-5 दिवसानंतर ते विचारतात काय इम्प्रूव्हमेंट आहे, काय परत त्रास होतो काय. त्याप्रमाणे मग बागी सरांनी मला ते थोडे त्यांनी पॉईंट्स सांगितले. त्याप्रमाणे मी सगळे एक्सरसाइज चालू केले. त्यानंतर पूर्णपणे माझं जे पाठीचं दुखणं होतं ते बंद झालं. त्यानंतर मला एक सवय आहे, एक व्यसन आहे म्हणायचं की मी विचार जास्त करतो आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करण्याची सवय खूप आहे मला. म्हणजे न कळत ते ओढलं जातं एखाद्या गोष्टीबद्दल. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला त्यातून कसं बाहेर पडायचं, मी यूट्यूबवरती परत बुक्स वगैरे वाचतो. त्याच्यामधून थोडंसं गाईडलाईन मिळतात. त्यातून थोडंफार त्यातनं बाहेर पडायला होते. पण परत आणि त्याच्यामध्ये ओघानं किंवा न कळत त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो मी. पण इथं आल्यामुळं जे काही मनाबद्दल दुसऱ्याला आत घ्यायचं नाही, समोरच्याला प्रेझेंटमध्ये राहायचं प्रत्येक वेळी, हे जे काही डेली आपल्याला जे काही अफर्मेशन्स मिळतात त्याच्यामुळं परत ते आपल्याला रिमाइंड होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये राहण्याला खूप मदत मिळते. त्याच्यामुळं बागी सरांचे धन्यवाद आणि सर्व ग्रुप मेंबरचे पुन्हा आभार. त्यांनी मला इथं सामावून घेतलं
आणि मला इथं संधी दिली माझा फिटनेस ठेवायला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.